या रुग्णसेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते होतो आहे। त्यासाठी कर्मयोगिनी आशाताई आणि कर्मयोगी देवचंद शेठ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राप्त झालेल्या देणगीची बहुमोल मदत या प्रकल्पाला झालेली आहे। आशाताई आणि देवचंद शेठ यांचा परिचय करून देणारी एक चित्रफीत आपण आता बघणार आहोत। शेठ हे एक सर्वपरिचित आणि आदरणीय दाम्पत्य, त्यांचं निरलस आणि समर्पित सेवा कार्य तसंच समरस अशा सहजीवनाची महती विलक्षण प्रेरणादायक आहे। देवचंदजी आणि आशाताई हे दोघेही मूळचे महाडचे। आशाताईंचं माहेरचं नाव वत्सला माणिकचंद धारिया। धारिया कुटुंबाचा ऐतिहासिक सत्याग्रह केला, त्यामध्ये माणिकचंदजी धारिया यांचा सक्रिय सहभाग होता। आशाताईंची दोन्ही भावंड म्हणजे गोपीनाथ आणि मोहन धारिया स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असीम परिणाम आशाताईंवर झाला। महाडच्या जवळच असलेल्या नागाव येथील देवचंदजी यांच्याशी त्यांचा विवाह 10 फेब्रुवारी 1944 रोजी झाला। देवचंदजींनी पुणे येथून कायद्याचं शिक्षण घेतलेलं होतं आणि ते वकिली करण्याच्या विचारात होते। त्यानंतर ते 1998 पर्यंतचं म्हणजे 55 वर्षांचं या दाम्पत्याचं सहजीवन हे सामाजिक जाणीवेनं भारलेलं होतं। त्यांच्या कुटुंबियांचं हजारो वंचितांच्या जीवनाला शेठ दाम्पत्याचा परिसस्पर्श झाला। कोकणातल्या छोट्या खेड्यातून पाईपलाईनच्या देवचंदजी परत पुण्याला आले आणि स्थिरावले। येथे त्यांच्या सामाजिक जाणीवा व्यापक आणि कृतिशील झाल्या। लोकांना घरगुती बाग आणि परसबाग विकसित करण्यासाठी आशाताईंनी एक चळवळ राबवली आणि दैनिक सकाळ सेवा कार्यात आशाताईंचं मन रमत नव्हतं। समाजातील वंचितांचे दुःख आणि वेदनेचा अच्युतराव आपटे यांच्याशी झाला। ग्रामीण भागातून पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि निवासाची व्यवस्था आकारला जाणार होता। त्यासाठी इन्व्हेस्टमेंट इन मॅन ट्रस्ट स्थापन करण्यात आला। शेठ दाम्पत्यानं या प्रयोगाचं भारवाही व्हावं असा प्रेमळ आग्रह अच्युतरावांनी केला। त्यानंतर आपल्या मनात अनेक वर्ष साचलेली सामाजिक जाणीव आणि माणुसकीची प्रेरणा शेठ दाम्पत्याने कार्यान्वित केली। या ठिकाणी अनाथाश्रम, शाळा, तंत्रशाळा, बेकरी, शिवणकाम, शेती असे कर्मयोगी देवचंद मथुरदास शेठ यांच्या स्मृतीला कृतज्ञतापूर्वक वंदन करूया आणि पुढचे आणखी एक दाते स्नेहदीप केंद्राच्या उभारणीमध्ये SMC इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अतिशय अनमोल सहयोग दिला, त्याबद्दलची ही चित्रफीत आता आपण बघूया। आता मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। राम शिंदे साहेब, पद्मश्री माननीय पोपटराव पवार, माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे सर, माननीय अरुण शेठ, माननीय हेमंतजी लोगावकर, माननीय लायन चंद्रशेखर शेठ, भाजप शहर अध्यक्ष माननीय अनिल मोहिते, सर्व
राम शिंदे साहेब, पद्मश्री पोपटराव पवार साहेब, SMC इन्फ्रास्ट्रक्चरचे संस्थापक आणि अनेक सामाजिक संस्थांचे आधारवड असलेले भाई म्हणजेच अरुण शेठ, लायन चंद्रशेखर शेठ, त्यांचे संपूर्ण कुटुंबीय, माननीय घारगे साहेब यांचे मनपूर्वक स्वागत. गेली 36 वर्ष स्नेहालय संस्था 25पेक्षा अधिक प्रकल्पांच्या माध्यमातून लोकसेवेचे कार्य करते आहे. प्रामुख्याने वंचित महिला आणि बालकांसाठी कार्य सुरू झाल्यानंतर स्नेहालयाच्या कार्यकक्षा रुंदावतच गेल्या. सुरुवातीपासूनच नीड बेस्ड इंटरव्हेन्शन या तत्वावर आधारित स्नेहालयाचं कार्य सुरू राहिलं. त्यामुळे जिथे कुठे काम सुरू करण्याची गरज लक्षात आली त्या क्षेत्रात आम्ही काम करत गेलो. मागील काही वर्षापासून असं लक्षात आलं की महिला, बालके आणि मानसिक आरोग्यासोबत सिनियर सिटिझन्स आणि नर्सिंग केअर याची गरज असणाऱ्यांसाठी एका अशा स्पेसची गरज आहे की जे हॉस्पिटल नाही आहे आणि वृद्धाश्रम पण नाही आहे, पण या दोन्हीचा एक सुवर्ण मध्य मात्र तिथे साधला जाऊ शकतो. आणि त्यामधूनच स्नेहदीप या संकल्पना पुढे आली. यामध्ये याची बीज आमच्या मनात रोवली ती भाईंनी. यानंतर याचं काम कसं सुरू करायचं हा प्रश्न समोर आला आणि त्यामधूनच स्नेहदीपची संकल्पना जी पुढे आली त्याचं एक पायलट प्रोजेक्टमध्ये रूपांतर झालं, जे 2019मध्ये सुरू झालं. हल्लीच्या काळात घराघरातून असं चित्र आहे की घरातील वयस्कर मंडळी दिवसभर एकटीच असतात. मिडल एज्ड आणि अर्थात तरुण पिढी आपापल्या कामामध्ये दिवसभर व्यस्त असते. बऱ्याच वेळा या सिनियर सिटिझन्सना काही प्रमाणात नर्सिंग, थोडासा विरंगुळा आणि कधीकधी फक्त 2 प्रेमाचे शब्द बोलण्यासाठी सुद्धा कोणीतरी आवश्यक असतं. पण स्पेशल नर्सिंग किंवा कंपॅनियनशिप घरात मिळणं थोडंसं अवघड आणि कधीकधी धोकादायक सुद्धा होऊ शकतं. तेव्हाच नुकतंच आम्ही परदेशातील असिस्टेड लिव्हिंग या संकल्पना देखील बघून आलो आणि मग स्नेहदीपची सुरुवात झाली. स्वच्छ प्रसन्न राहण्याची जागा, समवयस्क व्यक्तींसोबत एकत्र वेळ घालवणे, ज्यांना नर्सिंग किंवा काही मदतीची गरज पडेल अशांना ती मदत मिळवून देणे आणि त्यांना तिथे राहणे सोपे होण्यासाठी असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करणे, अशा सर्व गोष्टींचा या प्रकल्पामध्ये समावेश करायचं ठरलं. 6 वर्ष ऑलरेडी स्नेहदीपचा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला होता आणि त्याची पुढची शाखा म्हणून आज ही सुसज्ज इमारत इथे उभी आहे. उत्तम सुविधा, नर्सिंग आणि शुश्रूषेची गरज असलेल्यांसाठी नर्सेसची उपलब्धता, करमणुकीसाठी TV, छोटेसे वाचनालय, नुसतेच गप्पा मारण्यासाठी सिटआउट, अशा अनेक सुविधा तुम्हाला या इमारतीमध्ये दिसतील. सर्व मिळून 110 जणांची सोय असलेल्या या वास्तूमध्ये 30% जागा मात्र आम्ही विशेष राखीव ठेवलेल्या आहेत. या आहेत पीडित आणि वंचित महिलांसाठी. बऱ्याच वेळा सेक्स वर्कर्सबरोबर काम करताना आमच्या असे लक्षात आलं की त्यांचे जे शेवटचे दिवस आहेत ते अतिशय करुणामय असे जातात आणि त्यांच्यासाठी, त्यांना राहण्यासाठी ही 30% जागा आम्ही राखीव ठेवली आहे आणि हे सगळे बेड्स फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध असणार आहेत. तर बाकीचे जे 70% बेड्स आहेत ते फी घेऊन, अल्प अशी फी घेऊन उपलब्ध असणार आहेत. स्नेहालयाला नेहमीच अनेक दानशूर आणि सामाजिक जाणीव जपणाऱ्या व्यक्तींचे पाठबळ लाभलेले आहे. त्यातीलच एक म्हणजे लायन चंद्रशेखर शेठ आणि त्यांचा परिवार. या इमारतीतील एक संपूर्ण मजल्यासाठी त्यांनी सहयोग दिलेला आहे आणि या मजल्याला स्वर्गीय आशाताई आणि स्वर्गीय देवचंदजी शेठ यांचे नाव दिले आहे आणि हे नाव देण्यासाठी त्यांनी आम्हाला परमिशन दिली आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थाने समाजासाठी वाहिलेले जीवन ही दाम्पत्य जगले आणि त्यामुळे त्यांचं नाव देणं या दालनाला अतिशय सार्थ आहे असं आम्हाला वाटलं. तसेच त्याच्या वरच्या मजल्याचे बांधकामासाठी SMC इन्फ्रास्ट्रक्चरचे संस्थापक अरुणभाई शेठ यांनी सहयोग दिलेला आहे. SMC इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचे नाव या दुसऱ्या मजल्याला दिलेले आहे. अशी या काळाची गरज ओळखून सुरू झालेला एक महत्त्वाचा प्रकल्प, याचे आज लोकार्पण आपण करत आहोत. शेजारीच असलेल्या स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामध्ये अनेक बालके आहेत. इथे असणारी बालके आणि स्नेहदीपमधील सिनियर सिटिझन्स यांचे एक वेगळे नाते देखील या समन्वयातून निर्माण होऊ शकते असेही आम्हाला वाटते. या प्रकल्पातील वंचित, परावलंबी, वृद्धत्व आदी अनेकांसाठी स्नेहदीप उत्तम शुश्रूषा केंद्र ठरेल याबद्दल आम्हाला तरी शंका नाही आणि आनंदी आणि प्रसन्न वातावरण इथे त्यांना मिळेल याबद्दल आम्हाला खात्री वाटते. धन्यवाद. धन्यवाद प्रीतीताई. कार्य केलं होतं त्या दोघांनीही सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. मान्यवरांनी शैलाताई
आणि लायन चंद्रशेखर शेठ यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करते. पायाभूत सुविधा आणि नागरी अभियांत्रिकी कामात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणारे SMC इन्फ्रास्ट्रक्चरचे माननीय श्री अरुण रामचंद्र शेठ यांचाही सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी विनंती. दिनचर्येत वेळात वेळ काढून विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार राम शिंदे आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. त्यांचा सत्कार माननीय पद्मश्री पोपटराव पवार यांचं मानपत्राचं वाचन करते. लोकशाहीचा दीपस्तंभ विधान परिषद महाराष्ट्र राज्य. साहेब, भारतीय लोकशाही एका स्थित्यंतराच्या पर्वातून जात आहे. कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळात वाढत चाललेला विसंवाद केवळ राजकारणात नव्हे तर संपूर्ण समाज व्यवस्थेचं होत चाललेलं गुन्हेगारीकरण, नैतिकता आणि संवैधानिकता यांचा पडत चाललेला विसर असं सध्याचं आव्हानात्मक वातावरण आहे. अशावेळी राज्य विधिमंडळातील लोकशाहीचं सुकाणू आपल्या हाती आलेलं आहे. विधान परिषद हे विधिमंडळाचं ज्येष्ठ आणि प्रगल्भ सभागृह आहे. इथले सदस्य ज्येष्ठ आणि अभ्यासू आहेत. इथे वादापेक्षा संवाद घडवण्याचा आपण नेकीनं प्रयत्न करता. व्यक्तिगत हेवेदावे, पक्षीय सत्ताकारण आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर सभागृहाचं कामकाज आपण सातत्यानं केंद्रित ठेवता. त्यामुळं राज्याची धोरणं लोककेंद्रित राहण्यास मदत होते. बहुमताच्या ओझ्याखाली सत्य दबू नये आणि सत्ता निरंकुश तसंच भ्रष्ट होऊ नये याकडे आपला कठोर कटाक्ष असतो. त्यामुळे विरोधी पक्षाला न्याय आणि संधी देण्याचाही आपला प्रयत्न असतो. आपली बांधिलकी प्रथम आणि शेवटी संविधानाशी असते हे आपल्या कामातून नेहमी व्यक्त होतं. अहिल्यानगर जिल्ह्यातील कुंदनमल तथा भाऊसाहेब फिरोदिया आणि बाळासाहेब भारदे यांनी विधानसभेचं अध्यक्षपद तटस्थपणे सांभाळून या पदाला संपूर्ण देशामध्ये प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता मिळवून दिली. हीच परंपरा जपत आपण संसदीय लोकशाही प्रक्रियेला बळकटी देत आहात. याबद्दल सामाजिक संस्था आणि नागरिकांतर्फे आपल्याला अभिवादन. धन्यवाद. धन्यवाद देशमुख सर. मान्यवर असलेल्या अहिल्याबाई होळकर यांची प्रतिमा आपण मान्यवरांना देत आहोत. यानंतर पद्मश्री माननीय पोपटराव पवार यांचा सत्कार डॉक्टर प्रीतीताई भोंबे आणि गीताताई यांनी करावा. स्नेहदीप प्रकल्पाला माननीय पोपटराव पवारांनी शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते.
आज या ठिकाणी स्नेहदीप रुग्णसेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सभापती आदरणीय नामदार श्रीयुत रामजी शिंदे साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आणि देवचंदजी शेख, लाइन चंद्रशेखरजी शेठ आणि अरुणजी शेठ, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय सोमनाथजी गार्गे साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित स्नेहालय परिवारातील सर्व सदस्य बंधू आणि भगिनी, अनेक उपक्रम नगरमध्ये वंचितांसाठी स्नेहालयच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत. सातत्यपूर्ण अनेक वेगवेगळे उपक्रम यासाठी घेतले जातात. आजचा उपक्रम हा एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम आहे. तो हाच आहे की ज्यांच्याकडे सर्व काही आहे परंतु सांभाळायला माणसं नाही, हॉस्पिटलमध्ये जायची, ट्रीटमेंट घ्यायची नाही किंवा घरी सेवेसाठी कोण नाही, अशा माणसांसाठी आज या ठिकाणी हा स्नेहदीपचा नवीन बीजांकुर झालेला प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे. खरं सुरुवातीपासूनच मी स्नेहालय परिवाराशी जोडलेला असल्यामुळं वेगळे सत्कार आणि याची कुठली गरज नक्कीच नाही आहे. कारण गिरीश कुलकर्णी सरांचा आणि आमचा आदरणीय दिनूभाऊ सर कॉलेजला आमचे क्रिकेटचे आणि याचे मार्गदर्शक होते. त्यामुळे तेव्हापासून आणि गिरीश घरी जाणं, गिरीची सुरुवात, स्नेहालयची सुरुवात आणि एवढं विस्तारलेलं कार्यक्षेत्र आणि यासाठी जोडलेला भारतभरातील आणि विदेशातील नीट मागे बसलेला आहे. इंग्लंड UK वरून आलेला आहे, स्नेहालयशी जोडला गेलेला आहे. यातून एकच आहे की वंचित समाजासाठी एक मोठी चळवळ स्नेहालयच्या माध्यमातून या अनेक वेगवेगळ्या त्यांच्या सिस्टर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून सुरू झालेल्या आहे. या ठिकाणी आदरणीय राम शिंदे साहेब आवर्जून आजच्या या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आणि खरं म्हणजे पूर्वीचा काळ आणि आजची परिस्थिती का ज्या दात्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे त्यांचं दातृत्व, त्यांचे कुटुंबातील संस्कार, त्या काळातील स्वातंत्र्य आंदोलनातील जे एक सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि त्यातून घडलेली ही माणसं तीच जाणीव ठेवून आजही समाजातील वंचित घटकांसाठी मोठ्या प्रमाणे आर्थिक हातभार लावतात. कारण आता प्रत्येक गोष्ट शासनाच्या माध्यमातून होईल अशी परिस्थिती नाही. अशा परिस्थितीत दातृत्व असलेली माणसं ज्यावेळेस पुढे येतात तर त्यातून ज्यांच्याकडे कुठली क्षमता नाही त्यांच्यासाठी असे प्रकल्प उभे राहत असतात. म्हणून आजच्या या प्रकल्पातून एक चांगल्या प्रकारे एक वेगळ्या विशिष्ट घटकासाठीची ही सेवा. आणि या प्रसंगी एवढं नक्कीच आहे की स्वातंत्र्याचं आंदोलन, स्वातंत्र्यपूर्वीचं कालखंड आणि सद्य परिस्थिती, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत. 75 होऊन गेली, 76, 77 गेलो आहे आणि आणखी 25 वर्षांनी आपण 100 जाणार आहोत. तर 75 वर्षाचा आपण जे निसर्गाकडून घेतलं आहे त्याचे दुष्परिणाम आज आपण सर्व दूर उत्तराखंड आणि हिमालयात पाहतो. एकीकडे मानवी अस्तित्वाची समस्या निर्माण होत असताना ज्या नव्याने सामाजिक समस्या निर्माण होतात ही खरी प्रशासनासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस समाजातील चांगले घटक एका चांगल्या ध्येयाने एकत्र येतात आणि ध्येयनिष्ठ असलेल्या वेड्या कार्यकर्त्यांना त्यांच्या संस्थांना मदत करतात त्यावेळेस समाजाचा एक आशावाद पुन्हा जिवंत होताना दिसतो. आज कोणाकडे पाहून सुरक्षितेची हाक मारावी ही प्रत्येकाला भीती निर्माण झालेली. की एक काळी आमची गावं आणि शहरं एवढी सुरक्षित होती की अनोळखी माणूससुद्धा एखाद्या घटनेसाठी रस्त्यावर येत होता आणि आधार देत होता. आज आधार देणाऱ्या रस्त्यावर एखादा अपघात झाला तर माणसं पळून जातात अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत येत्या 25 वर्षात आपल्याला काम करायचं. खरं म्हणजे वंचित घटक होते किंवा अपंग आहेत अशा घटकासाठी काम करणं होतं.
पण आज जे सक्षम असलेले माणसांसाठी पुन्हा आता काम करण्याचे दिवस आलेत ही मात्र शोकांतिक आहे. आणि आवर्जून कालही 4 दिवसात आदरणीय राम शिंदे साहेबांना एक विनंती करणार आहे की आपण आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेबांचा जिल्ह्याच्या वतीने एक सत्कार आयोजित करावा अशी माझी विनंती. कारण जे काम त्यांनी गेल्या महिन्यात 2 महिन्यात केलं त्या सर्वात मोठं काय मला भावलेलं आहे. तर हिवरे बाजार उद्ध्वस्त झालं फक्त व्यसनाधीनतेमुळे. एका दारूच्या बाटली एका मुलीचं लग्न जमायचं आणि गावात माणसं सुद्धा थांबत नव्हती. कारण मी याच मैदानावर क्रिकेट खेळत होतो. माझं आजोळ केडगावचं आहे. इथं शेजारी पलीकडं खोतकरमाळा 200-250 एकर जमीन आमच्या आजोबांची. मावशीकडे इथंच केडगावला शिकलो. 70 एकर जमीन त्यांची आणि त्यांच्या प्लॉटिंगचे व्यवहार मी इथं करून कॉलेज करायचे. आणि पहिली ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा इथेच लढलो मी. पण इथे पराभूत झाल्यामुळं मला हिवरे बाजारमध्ये जावं लागलं. आणि अशा परिस्थितीत जे काम आहे कारण अपघाताने आलं आणि ज्यावेळी हे काम केलं कारण क्रिकेट आणि क्रिकेटचं करिअर सोडून काल परवा सुनंदन लेल्याचा इंग्लंडवरून फोन आला मला. शेवटची विकेट घेतला तो त्यावेळी आमचा ऑल इंडियाचा टीममेट होता. त्यांनी तिथे मला सांगितलं की भारतीय संघाला तुझं हिवरे बाजार मी शिकवत होतो म्हणतो. आता मुंबईत एक बैठक करू. आणि ज्यावेळी असं सोडून देऊन एखाद्या गावात जातो एखादं गाव उभं करताना संघर्ष करतो किंवा गिरिजी आणि त्यांची सगळी स्नेहालय टीम एखादा प्रकल्प उभा करून ते कार्यान्वित करतात त्यावेळी एक आशावाद निर्माण होत असतो. आणि म्हणून नगर जिल्ह्यामध्ये 9 कोटी रुपयाचा गुटखा खाल्ला जातो. एका महिन्याला 4 कोटीचा निर्यात होतो म्हणजे बाहेरच्या राज्यात तिकडे. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीत जर एखादी अधिकाऱ्यांची टीम सक्षमपणे उभं राहून जर हे कार्य करत असेल तर यासाठी समाज माध्यमांनी आणि समाजाने रस्त्यावर येण्याची गरज आहे. ते यासाठी का सगळं क्राईम हे जे आहे ते 10वीच्या आतली मुलं जे घडतं या समाजामध्ये 4थी आणि 5वी पासूनची मुलं गावात आम्ही 11वी-12वी करायचं नाही ठरवलं शिंदेसाठी. आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज मंजूर झालं. D.Pharm B.Pharm मंजूर झालं. 2 उद्योगपती फक्त जागा द्या. तर मी नाही म्हणून सांगितलं कारण आता शिक्षण संस्था चालवणं सुद्धा इतकं अवघड झालं आहे. कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन मिळत नाही आणि मुलींची छेडछाड इतकी भयानक आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गावं आणि समाज व्यवस्था टिकवणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि म्हणून एक एक काम इतकं महत्त्वाचं असं की आता पुढच्या काळात गिरीजी आत्ताच्या एखादा प्रकल्प हाती घ्यावा लागेल का. आता मोबाईलमुळे ज्या प्रकारची विकृती होऊ राहिलेली आहे याचा परिणाम आज सगळ्यात मोठा कुटुंब व्यवस्थेवर होत आहे. कारण आध्यात्मिकता वाढली. कोविड नंतर माणसं खूप फिरायला लागली आणि इतक्या देवदेव करतात म्हणजे आध्यात्मिकता वाढली पण संस्कार कमी होत आहेत. आणि मग संस्काराला नीतिमूल्यांची जोड द्यायची असेल तर आपल्याला एकत्रित येऊन कुठेतरी अशा प्रकल्पाच्या माध्यमातून शाळा आणि महाविद्यालयातून सर्वात मोठं प्रबोधन करण्याची गरज आहे. अन्यथा एकदा बिघडलेली व्यवस्था सुधारणं सुद्धा खूप अवघड होईल. म्हणून आजच्या प्रसंगातून आजच्या या कार्यक्रमातून एक नवीन प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आध्यात्मिकता वाढली पण संस्कार कमी झाले ही खरोखरीच खूप मोठी खंत आहे. यानंतर सौ वंदना संजीव शेठ म्हणजे कर्मयोगिनी आशाताई आणि कर्मयोगी देवचंदजी शेठ यांच्या सुनबाई तसंच त्यांची मुलगी सौ शोभा अरुण मेहता तसंच या कुटुंबियांचे स्नेही श्री सतीश मेहता आणि डॉक्टर प्रकाश शहा यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. मान्यवरांनी त्यांचा सत्कार करावा. सर मागे या.
भाजप शहर जिल्हाध्यक्ष माननीय अनिल मोहिते विनंती आहे की त्यांनी स्नेहदीपला शुभेच्छा द्याव्या. माननीय व्यासपीठ, इथं उपस्थित असलेले समाजातील एक सर्व सहृदय आणि समाजाप्रती आस्था ठेवणारी सर्व स्नेहालय स्नेहांकुरचे सर्व दाते आणि स्नेहालय स्नेहांकुरसाठी काम करणारी मंडळी, आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण असे माननीय अण्णासाहेब हजारे असतील, पद्मश्री पोपटराव पवार असतील, डॉक्टर गिरीश कुलकर्णी असतील, हे आमच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे की अशा पुत्ररत्नांना या भूमीने जन्म दिला आहे. अहिल्यानगरच्या भूमीत या पद्धतीने काम करणारी ही मंडळी या देशासाठी एक मानबिंदू आहेत. आम्ही पाहतो डॉक्टर गिरीश कुलकर्णींचं काम मी मागच्या 30 वर्षापासून पाहतो आणि मी अतिशय जवळून या सगळ्या प्रकल्पांशी जोडलेला आहे. नेहमी गिरीजींचा मायेचा हात, शाबासकीची थाप माझ्या पाठीवर आहे आणि त्यांचं मार्गदर्शन नेहमी मिळत राहिले. ज्यावेळेस अशी माणसं आपण समाजात पाहतो त्यावेळेस पोपटराव तुम्ही जी चिंता व्यक्त केली की पुढच्या काळात समाजाच्या पुढे ज्या काही गोष्टी वाढवून ठेवल्यात त्यात आम्हाला काय उत्तर आहे, तर त्याचं उत्तर अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार, डॉक्टर गिरीश कुलकर्णी हेच आहेत. गिरीजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमाने काम करत असताना या सगळ्या सामाजिक कामांचा मी फार जवळून अनुभव घेतला आणि त्यातला आनंदही घेतला. पाण्याच्या क्षेत्रात मोठी काम करण्याची संधी मला मिळाली. माननीय पोपटराव पवार साहेबांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन या सगळ्या कामात मला झालं. त्यावेळेस बऱ्याच वेळा राजकीय क्षेत्राचं प्रचंड आकर्षण वाटतंच, त्याला मोठं ग्लॅमर आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण परत कधी कधी असं वाटतं की तुम्ही लोक जे काम करताय याला कशाशी याची तुलना होऊ शकत नाही. आणि आम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना ती सहृदयता आमच्या मनात कायम राहिली पाहिजे अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आपण जे काम उभं केलं आहे ते काम असंच कार्योत्तर पुढच्या काळातही वाढत राहू आणि आमच्यासारख्यांकडनं जी जी मदत आम्हाला शक्य आहे ती आमच्याकडनं व्हावं अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. स्नेहांकुरच्या या प्रकल्पाला ज्या शेठ दाम्पत्यांनी आणि कंपनीने, इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने जी मदत केली आहे त्याबद्दल मी स्नेहांकुर परिवार, स्नेहालय परिवार, आम्ही अहिल्यानगर वासियांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर परिचारिका सहाय्यक अभ्यासक्रम उत्तीर्ण करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या पहिल्या बॅचमधल्या 3 मुलींचा आपण सत्कार करणार आहोत. आयशा शहीद पठाण, यानंतर स्नेहदीपसाठी सक्षम इमारत उभी करणारे आर्किटेक्ट रोहित साळुंके, तसंच इंजिनियर ओंकार म्हसे आणि वास्तूतील इंटिरियर, रंगसंगती, फर्निचर असं सगळं काम करणाऱ्या कुमारी ओजस गिरीश कुलकर्णी या तिघांनाही सत्कारासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते. यानंतर श्रीकृष्ण कोपरणे, तसंच या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांच्या सुरेल बासरीनी झाली
ते आरसूळ पितापुत्र यांनाही मी सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर आमंत्रित करते. यानंतर ज्येष्ठ व्यक्तींना आपुलकीचा आधार देणारे माननीय हेमंत लोहगावकर यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि लोहगावकर सरांनी सुद्धा प्रकल्पाला शुभेच्छा द्याव्या अशी मी त्यांना विनंती करते. आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि समोरील माझे सगळे बंधू आणि भगिनी, 20 वर्ष माननीय श्री मनोहर जोशी सरांबरोबर काम केल्यामुळे 20% थिअरी आणि 80% प्रॅक्टिकल ह्याच्यावरती विश्वास आहे. त्याच्यामुळं जास्त बोलणार नाही. आणि जेव्हा स्नेहदीपचं लोकार्पण करण्याचं आमंत्रण जेव्हा आलं तेव्हा मला लक्षात आलं की आपल्यावर स्नेहदीपची काय जबाबदारी येणार आहे. गिरीश, मी तुला शब्द देतो की तू ज्या अर्थी मला आमंत्रण दिलेस त्या अर्थी ती जबाबदारी मी पूर्णपणे पार पाडीन. आणि गिरीशचं एका वाक्यात जर कौतुक करायचं झालं किंवा एका वाक्यात गिरीशचं वर्णन करायचं झालं तर गिरीश म्हणजे आमच्यासाठी नगरसाठी काळजी होऊ सरकार आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत गिरीश सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतो. मी गिरीशला अरेतुरे हक्कानी करू शकतो कारण मी आणि तो असे लहानपणापासून एकत्र आहे. तर मी पुन्हा एकदा मला इथं आमंत्रण दिलं त्याच्याबद्दल मी स्नेहालय परिवार, स्नेहदीप परिवार आणि स्नेहांकुराचे आभार मानतो आणि धन्यवाद. खूप धन्यवादचे संस्थापक माननीय विठ्ठलराव वाडगे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. आणि त्यानंतर अरुण रामचंद्र शेठ यांनी आपलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे उपस्थित बंधू भगिनी, खरं कुठून सुरुवात करावी हे मला प्रश्न पडले की समोरच्या बिल्डिंगला शेट हाऊस म्हणावं का स्नेहालयाची प्रॉपर्टी म्हणावी असा पहिला प्रश्न माझ्यासमोर आलेला आहे. त्याच्यावरती गिरीशजींनी नक्की विचार करावा. आपण आईवडिलांची फिल्म दाखवलीत, चांगली तुम्ही एडिट केलेली आहे, चांगल्या प्रकारचे तुमचा आवाज दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक सत्य राहायचं सांगायचं राहून गेलं की त्यांनी माझ्या आई आणि वडिलांनी खेडेगावात जाऊन रेवतासारख्या ठिकाणी महाडपासून 10 मैलावर जिथे लाईट नाही तिथे 6 वर्ष संसार केला. आणि त्यावेळी वडिलांनी किराणा भुसारचं दुकान चालवलं. आणि नंतर त्यांचे आते भाऊ ते म्हणे तिथं काय करतोस तू, LLB आहेस, तू मुंबईला ये. आणि त्यानंतर ते पाईपलाईनचा धंद्यात आले. हळूहळू सुबत्ता मिळत गेली. त्यामुळे आमची सुबत्ता वाढली आणि आम्ही सुद्धा सुखी समाधानी झालो. असे आईवडील आम्हाला लाभले, त्यामुळे आम्ही परमेश्वराचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, मी अरुण शेठ यांना फोन केला एकदा की महाराष्ट्रातली चांगली संस्था कुठली आहे की ज्याला आपण मदत करू शकतो. ते अरुण शेठ म्हणाले की अनेक संस्था आहेत, पण त्यातल्या जर स्नेहालय ही संस्था तू जर स्वीकारलीस तर मला आनंद होईल. अरुण शेठ यांचा आमचा परिचय खूप जुना आहे. त्यांनी मला डबल सीट पुण्यामध्ये सायकलवर फिरवलेला आहे.
त्यामुळे त्यांनी सांगितलेली सूचना मी मान्य केली. आणि ह्यापूर्वी सुद्धा माझी आई इथे आली होती आणि या स्नेहालयाने त्यांचा सत्कार केला होता. आणि नंतर जेव्हा मी संस्था बघायला आलो तेव्हा मला कुलकर्णी नावाचे रस्ते भेटले होते, तेव्हा असे आले होते इथे. त्यांनी मला सगळी संस्था दाखवली आणि त्यांना मी म्हटलं की बाबा ह्या तुमच्या ठिकाणी हे तुमचं काहीतरी सुधारलं पाहिजे असं मी त्यांना सूचना केल्या. हळूहळू सुधारणा होत गेल्या आणि अरुण शेठनी तर त्याच्यामध्ये अक्षरशः झोकून दिलं. आणि अनेक जे प्रकल्प इथे उभे राहिलेले आहेत ते तिथे उभे राहिले, चांगल्या प्रकारे उभे राहिले आणि चांगली प्रगती करत आहेत. खरं तर गिरीश कुलकर्णी तुमचं पुस्तक मी वाचलं आणि पुस्तकामधल्या तुम्ही केलेल्या हालअपेष्टा, नगरमध्ये सायकलवर फिरणं किंवा तुमच्या घरी तुमच्या आईनी आणि वडिलांनी त्या वेश्यांच्या मुलाला राहायला परवानगी देणं, हे 20-25 परिवारापूर्वी घेतलं कळलं, हे खरं आत्तासुद्धा वाचल्यानंतर अंगावर शहार येतात. म्हणजे जशी मदर टेरेसा होते ना तेवढं महत्त्वाचं काम तुम्ही करताय. म्हणजे त्याचे मदर टेरेसाने जे काम केलं अपंगांसाठी, स्त्रियांसाठी, मुलांसाठी, नवजात अभ्रकांसाठी जे काम केलं ते सर्व काम तुम्ही करतात आणि तुमचा आमचा स्नेह व्हावा ही परमेश्वराचीच कृपा असावी असं मला वाटतं. आपण अनेक उपक्रम करतात, चांगल्या प्रकारे करतात. ह्या वास्तूचा उपयोगसुद्धा गरजवंतांना व्हावा, त्यांना सुख मिळावं. आणि जे आज न्यूक्लियस पद्धती निघालेली आहे की समाजामध्ये नवरा बायको एकत्र राहतात, आई वडिलांना सांभाळत नाहीत. पुण्यामध्ये तर अशी फॅशन आहे की मुलीचं लग्न करायचं असेल तर मुलगी म्हणते घरात कचरा पेटी आहे का. कचरा पेटी म्हणजे सासू सासरे. खेडेगावात अजून तशी परिस्थिती नाही आहे, पण जर असेल तर मुली लग्न करत नाही त्या मुलाबरोबर किंवा सांगतात की लग्न झाल्यानंतर आपल्याला वेगळ्या ठिकाणी राहायचं आहे. अशी परिस्थिती समाजात असताना, एवढे ज्वलंत प्रॉब्लेम असताना तुमच्यासारखी संस्था हे असे प्रकल्प येते, एवढी जबाबदारी स्वीकारते. आणि मी एक सर्वात महत्त्वाचं जे ह्याचं स्नेहालयाचं महत्त्वाचं बघितलं तर जी मंडळी काम करतात नाही ती त्यागाने काम करतात. त्यानं मी सगळ्यांना विचारत होते म्हणे आमचं पोट ह्या संस्थेवर अवलंबून नाही, आम्ही आमच्यासाठी पोटासाठी वेगळं काम करतो. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या संस्थेत आम्ही काम करतो. आणि आज आम्हाला जे आमच्यावर जे कुलकर्णी होते त्यांनी सुद्धा ते सुद्धा गव्हर्नमेंटमध्ये काम करतात आणि त्यांनी आमच्यासाठी दिवस सुट्टी घेतली. अशी माणसं भेटणं हे तुम्ही खरं नशीबवान आहे. आम्हाला एखादा शिपाईसुद्धा भेटत नाही हो, पगार देऊन शिपाई भेटत नाही. अशा ठिकाणी तुमच्यासारख्या संस्थेला अनेक माणसं भेटतात. हे कुठेतरी तुमचं भाग्य असेल की त्या आईवडिलांनी तुम्हाला दिलेलं भाग्य असेल असं मानतो मी. आणि अशी संस्था वाढो, अनेक उपक्रम तुम्ही हाती घ्या, समाजाचे असेच उपक्रम राबवा. जिथे जिथे आम्हाला फुलाची बाकी मदत करायची सोय होईल तिथे आम्ही नक्की करू. आणि माझं मगापासून नाव लायन्स असं घेतलं जात आहे. लायन्स संघटनेमध्ये मी 40 वर्ष काम करतोय. लायन्स संघटना ही जगाच्या पाठीवर 210 देशात पसरलेली आहे. आणि पुणा जो प्रांत आहे तो पुणा जिल्हा, नगर जिल्हा आणि नाशिक जिल्हा मिळून एक पुण्याचा प्रांत होतो. त्या प्रांताचा मी 2003 आणि 2004 साली गव्हर्नर होतो. त्यामुळे नगरचे जिल्ह्यातल्या सगळी जे काय आहेत ते सगळे क्लब माझ्या अंडर होते. नाशिकपासून सगळे ते काम केलेलं आहे. आणि लायन्स संघटनेसुद्धा अनेक उपक्रम राबवले जातात. आमच्याकडे पुण्यामध्ये डायलिसिस सेंटर आहे महर्षीनगरमध्ये, तिथे 350 रुपयामध्ये आम्ही डायलिसिस करतो. आमच्या क्लबचं मॅमोग्राफी सेंटर आहे भंडारा, आपल्या जंगलीवार रोडला आहे. तिथे आम्ही महिलांसाठी मॅमोग्राफी 500 रुपयात करतो. जी तुम्ही जर दुसऱ्या हॉस्पिटलला गेलात तर ती 3500 ते 4000 रुपये होते. हे सामाजिक कामच आहे, ती सुद्धा आमची बांधिलकीच आहे, आम्ही करत असतो. आणि आम्ही जवळ नगरच्या शिरूरच्या अलीकडची जी गावं आहेत तिथे ह्या वर्षी जवळजवळ 50 महिलांना तपासलं. आणि ज्या पॉझिटिव्ह महिला निघाल्या त्यांना पुण्याला नेऊन त्यांची ऑपरेशनसुद्धा केली आहे. हे सगळं आम्ही फ्रीमध्ये करतो. म्हणजे कुठेतरी जी आमच्या आईवडिलांनी जे काही आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत ते पुढे चालवण्याचा आमच्यापर्यंत आम्ही प्रयत्न करतो. त्याला मला अरुण शेठ सारख्या सद्ग्रस्तांची माझ्या भावाची साथ आहे.
त्याचाही मला अभिमान आहे. आज आपण आम्हाला सगळ्यांना बोलवलं, कुटुंबियांना बोलवलं, सगळ्यांचा सत्कार केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आपल्या शुभेच्छा द्याव्या. सर्वांना नमस्कार. शेखर शेट्टी सांगितलं की त्याला DM शेठ आणि माईसारखे आईवडील लाभले आणि त्यामुळे त्यांना चांगले संस्कार मिळाले, आर्थिकदृष्ट्या ते पुढारले. ही गोष्ट 100% खरी आहे. त्यांना आईवडील मिळाले, मला एक आदर्श कॉन्ट्रॅक्टर मिळाले. DM शेठकडे बघूनच आम्ही कॉन्ट्रॅक्ट बिझनेसमध्ये पडलो आणि त्यांचा आदर्श समोर ठेवून प्रामाणिकपणा, एथिकली, लिगली आणि मॉरली आम्ही तो सांभाळला. त्यामुळे बिझनेसमध्ये सक्षमता आली. सक्षमता आल्यानंतर आता असं वाटलं की आपण काहीतरी चांगलं कार्य करावं. योगायोगाने आम्हाला तुमचं हे जे सरकार आहे गिरीश कुलकर्णी, हे सरकार लाभ भेटले आणि त्यांनी आम्हाला सेवेकरता चांगली संधी दिली. तर मी जेव्हा इथे नगरला येतो तेव्हा मी म्हणतो की मी वारीला येतो आहे आणि माझ्या विठ्ठलाला भेटणार आहे. आयुष्यभर त्यांनी मला अशीच संधी द्यावी आणि मी त्याकरता काम करत राहावं एवढीच इच्छा आहे. यानंतर पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घारगे साहेब आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यानंतर घारगे सरांनी शुभेच्छा द्याव्या. उपस्थित आदरणीय राम शिंदे सर, सभापती विधान परिषद, आदरणीय पोपटराव पवारजी पद्मश्री, मंचवर उपस्थित जे दोन्ही दाते आहेत की ज्यांच्यामुळं ही वास्तू उभी राहिली, इतर सर्व सन्माननीय सदस्य आणि ज्यांच्यामुळं ही संस्था जी आहे ती सुरू झाली आणि नावारूपाला आली, ते गिरीशजी कुलकर्णी, आपलं मनपूर्वक मी आपलं अभिनंदन करतो. मी 2006 साली आपल्याबरोबर काम केलेलं आहे. सर, मी श्रीरामपूरला असताना तिथे रेड लाईट एरियामध्ये तेव्हा स्नेहालय नवीनच होतं आणि स्नेहालयाच्या माध्यमातून श्रीरामपूरला मोठं काम त्यांनी हाती घेतलेलं होतं आणि त्यांच्यासोबत काम करताना एक जी संवेदनशीलता असते पोलीस विभागाच्या वतीनं थोडासा काय होता की हार्शनेस होता आणि त्यांच्याकडून जी संवेदनशीलता ही बघायला मिळत होती आणि मग पोलीस आणि स्नेहालय यांच्या माध्यमातून बरंच काम करता आलं. बऱ्याचशा अल्पवयीन मुलींना आम्हाला रेस्क्यू करता आलं. मला सांगण्यात आलं की त्या आता खूप चांगल्या ठिकाणी सुखरूप काम करतायत. हा जो स्नेहदीप आहे या माध्यमातून जेवढे पण या ठिकाणी पीडित येणार आहेत, पीडित महिला येणार आहेत, त्यांना खरंच आपण जे काम करतायत ते अगदी हे देवत्व आहे. म्हणजे मला वाटतं की हे खूप मोठं काम आहे. या सर्व प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो आणि पोलीस विभागाच्या वतीनं भविष्यात पण जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा आम्ही आपल्या सोबत आहोत एवढेच मी आपल्याला या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद. एकत्र आला तर बरीच काही मदत मिळू शकते. यानंतर लोकनायक अण्णा हजारे आज खरं उपस्थित राहणार होते पण ते आपल्यात उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांनी शुभेच्छांची क्लिप पाठवली आहे, ती आपण बघूयात आणि त्यानंतर आजचे प्रमुख अतिथी नामदार माननीय राम शिंदे यांचं अध्यक्षीय भाषण होईल. केंद्र लोकार्पण सोहळा करण्यासाठी मी येऊ शकलो नाही याबद्दल मला खूप दुःख होत आहे. परंतु स्नेहालयाचा एक नव्याने वृद्ध लोकांसाठी सेवेचा प्रकल्प सुरू होत आहे याचा मला नितांत आनंद होत आहे. SMC कंपनीचे अरुणभाई सेठ, शैला सेठ या दाम्पत्याने त्यांच्या कुटुंबाच्या स्मरणार्थ आपलं स्नेहदीप केअर होम या प्रकारचे बांधकाम करून दिले असे समजते. शेखर शेठ यांची आई आशाताई आणि देवचंद शेठ पुण्यातले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अनेक संस्थांबरोबर खूप
केले आणि त्यांनी आपल्याला इथे वृद्ध आजारी पेशंटसाठी हे बांधकाम करून दिले. याबद्दल मला खूप आनंद वाटतो. स्नेहालय संस्थेचं मी भूमिपूजन केलं होतं, त्यामुळे मला आठवतं आणि एक वाक्य सुचवच वाटतं की इवलेशा रोग लावेले द्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी. इवलेशा रोग लावेले द्वारी त्याचा वेळू गेला गगनावरी. मोगरा फुलला फुले विचिताची बहरू कडियाचे आला. अशा प्रकारचं स्नेहालयाचं काम जे चालत वाढत आहे त्याचा मला खूप आनंद वाटतो. या प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि हे काम असंच वाढत द्यावं समाजासाठी हे ईश्वराच्याने प्रार्थना होते. यानंतर आजचे प्रमुख अतिथी विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्नेहालयाच्या स्नेहदीप रुग्णसेवा केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आदर्श गाव समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माझे मित्र आदरणीय पद्मश्री पोपटराव पवार, आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथजी घारगे साहेब, त्याचबरोबर खास करून उपस्थित असलेले अरुण शेठ, चंद्रशेखर शेठ, हेमंत लोहगावकर, अनिल मोहिते, अशोक खेडकर, अनिल गदादे, वाडगे भाऊसाहेब, त्याचबरोबर स्नेहदीप आणि स्नेहालय परिवाराचे गिरीजी कुलकर्णी, संजय गुगळे, अनिल गावडे आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, माझ्या अगोदर सर्व वक्त्यांनी भाषण केलंय आणि हा प्रकल्प पाहत असताना खऱ्या अर्थानं स्नेहालयाची अहिल्यानगरमध्ये हे स्नेहालय आहे आणि जसं एसपींनी सांगितलं की हे पूर्वी सुरू असलेलं स्नेहालय आणि त्यांचं असलेलं कार्य मी देखील माझ्या राजकीय जीवनात सुरुवातीलाच हे स्नेहालयाची कार्याची माहिती आणि त्यांची जी कार्यपद्धती आहे ही अनुभवलेली आहे. मी या राज्याचा मंत्री आणि पालकमंत्री असताना देखील MIDCच्या प्रकल्पाला भेट दिली, तिथे देखील जाणून घेतलं. आज देखील इथे आल्याच्या नंतर खरं तर वास्तविक पाहता स्नेहालय आणि स्नेहदीप ज्यावेळेस मला माहिती देत होते ते हा प्रकल्प देशात कुठेच नाही आणि जगातही कुठेच नाही अशा पद्धतीचा प्रकल्प हा स्नेहदीप रुग्णसेवा केंद्राच्या माध्यमातून अहिल्यानगरमध्ये उभारतोय. त्याचं प्रथमतः मी अधिकृतरित्या उद्घाटन झालं असं जाहीर करतो. शेवटी आपण जे इथे बसलेलो आहोत, प्रत्येकाला मन आहे, प्रत्येकाला परिवार आहे, प्रत्येकाला आपलं आपलं भविष्य घडवायचं आहे आणि सर्व त्या दिशेने दररोज दैनंदिन धावतो आहे. पण स्नेहालय अशी एक संस्था आहे की या संस्थेने ज्या पद्धतीनं कार्य हाती घेतलेलं आहे, आपण कादंबऱ्या पुस्तकं वाचतो, थेरॅटिकल आपल्या मनाला काही गोष्टी लागतात, काही गोष्टी आपण एंटरटेनमेंट बघतो, ऐकतो आणि सोडून देतो.
प्रॅक्टिकलमध्ये जीवनामध्ये काही गोष्टी करायच्या असतात तेही करतो, परंतु वास्तविक पाहता जीवन संपूर्ण जगल्याच्या नंतर प्रत्येक माणूस या भूतलावरती जन्माला येतो आणि त्याचा शेवट होतो. पण त्याच्या उत्तरार्ध कालखंडामध्ये त्या कोणत्या परिस्थितीला सामोरं जातो तो आपल्या तरुण वयात किंवा मध्यम वयामध्ये कोणीही विचार करत नाही. अशा लोकांचा विचार या स्नेहदीप रुग्णसेवा केंद्रामध्ये होणार आहे. ज्यांना कोणीच नाही जन्माला आल्याच्या नंतर त्यांना देखील वाढवतात, आणि जे वयोवृद्ध झालेत त्यांनी ज्यांना जन्माला घातलंय आणि ते त्यांना सांभाळत नाहीत त्यांनाही सांभाळतात. असं हे स्नेहालय आणि स्नेहदीप आहे. आणि त्यासाठी या संस्थेने खऱ्या अर्थानं चंद्रशेखर सेठ आणि SMC इन्फ्रास्ट्रक्चर यांनी आपलं आर्थिक देणगी देऊन अशा पद्धतीच्या प्रोजेक्टमध्ये सहभाग देखील नोंदवलेला आहे. किंबहुना स्नेहालयाची प्रेरणा स्रोतच हे सेठ दाम्पत्य आहे. आणि त्यामुळे हा विचार आणि ही कृती त्यांनी सुरू ठेवलेली आहे. आणि म्हणून असा विचार करणारी माणसं अलीकडच्या कालखंडामध्ये खूप थोडी आहेत. खूप धावतं युग आहे, धावतं कलियुग आहे, सगळं डिजिटलायझेशन झालंय आणि त्याच्यामध्ये ज्याला त्याला स्वतःचं पडलेलं आहे आणि कोणाला दुसऱ्याचं काही पडलेलं नाही. अशा स्थितीमध्ये हे स्नेहालय काम करत आहे. हे तुमच्या आमच्यासाठी आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी गर्वाची बाब आहे. ज्याला कोणी नाही त्याला स्नेहालय अशा पद्धतीची भूमिका आणि अशा पद्धतीचं कर्तव्य. म्हणजे आम्ही ज्यावेळेस प्रोजेक्टमध्ये काही पाहायला गेलो त्यावेळेस मन हेलावून जाईल अशा पद्धतीचं सगळं चित्र होतं. जर माणूस म्हणून त्या गोष्टीकडे बघितलं तर खरोखर माणूस मनोमन विचार करून अशा गोष्टी सुद्धा असतात आणि त्याला आश्रयदाते देखील स्नेहालयाच्या माध्यमातूनच मिळतात. हे आपल्याला स्नेहालयामध्ये आल्यानंतर पाहायला मिळतं. वास्तविक पाहता मला सांगत होते गिरीशजी की ही मुलगी इटलीसाठी आता जाणार आहे, ही आणखी कोणत्या देशात जाणार आहे, ही आणखी कोणत्या देशात जाणार आहे. आता तिच्या आईचं नाव तिला भविष्यात माहिती असेल का नाही माहीत नाही, वडिलांचं नाव माहीत असेल का माहीत नाही. आणि आज ती ज्या वयामध्ये आहे ती इथून पुढे प्रतारित केल्याच्या नंतर त्या देशात गेल्यानंतर मोठी झाल्यानंतर तिला स्नेहालय बी आठवेल का नाही ही पण मला शंका आहे. पण अशा एका जीवाचा संगोपन करून त्यांना योग्य दिशा दाखवून ते देखील या भूतलावरचे अधिकार आहेत, त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे, त्यांना देखील आपण जगवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. ही आईची, बापाची आणि समाजाची एकत्रित भूमिका स्नेहालय आणि स्नेहदीपच्या माध्यमातून सुरू आहे. खरं तर वास्तविक पाहता अशा पद्धतीनं काम करणं हे अलीकडच्या कालखंडामध्ये अतिशय कठीण झालेलं आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये स्नेहालय आणि स्नेहदीप टिकून आहे ही खऱ्या अर्थाची भूमिका आहे. आणि म्हणून अशा उपक्रमाला शासनाने असेल, केंद्र शासनाने असेल, NGOच्या माध्यमातून असेल, CSRच्या माध्यमातून असेल, त्यांचं कार्य आणि कर्तव्य पाहून त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घेतली. आणि माझं परिचय पत्र किंवा माझ्याकडून अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करत असताना देशमुख साहेबांनी म्हटलं आता मी देखील अशा एका संविधानिक पदावरती आहे, त्यामुळे काही जर आपण सांगितलं आणि ज्याला कोणाला सांगायचं त्याला जर मी हे सांगितलं तर माझा गुण येऊ शकतो एवढा मी पद्धतीचा डॉक्टर आहे. शेवटी कोणत्या डॉक्टरकडे गेल्यानंतर कोणता उपचार होईल हे पेशंटने ठरवायचं असतं.
कारण आता सगळे स्पेशलायझेशन निघालेले आहे आणि त्या स्पेशलायझेशनमध्ये माझं सुद्धा एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्पेशलायझेशन आहे. त्यामुळं मला काही वेगळं समजण्याचे काही कारण नाही. त्यामुळे तुम्ही काही स्वार्थासाठी हे काहीच करत नाही आणि तुम्ही देखील एका निस्वार्थी भावनेने जे काम करत आहे त्याला जर माझा थोडाफार हात लागू शकला तर मला त्याच्या एवढा आनंद कशातच मिळणार नाही. आणि म्हणून अधिकारवाणीनं आपण केव्हाही कधीही माझ्यासाठी काही सांगा असा हा उपक्रम आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होत असताना प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनिधी निश्चित स्वरूपामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हे NGO आपण जिल्ह्यामध्ये सुरू असताना एका चांगल्या पद्धतीचा नावलौकिक मिळवलेला आहे. या माननीय अण्णासाहेब हजारेंनी देखील आपल्याला त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यामुळे अजून हा नावलौकिक वाढला पाहिजे. शेवटी मी अशा शुभेच्छा तर देऊ शकत नाही कारण शुभेच्छा देण्याचा हा प्रकल्प नाही. मी आभार मानू शकतो की सेठ कुटुंबियाचं आणि SMC इन्फ्रास्ट्रक्चर यांचं आणि त्यांना धन्यवाद देऊ शकतो कारण जीवनावर बेतलेली गोष्ट आणि त्याच्यातून मार्ग काढत असताना हे संस्थेची उभारणी झाली आणि त्यांना आपण हातभार लावून दिलासा देऊन जीवन जगायचं स्वप्न पाहायला शिकवणारी ही संस्था आहे. त्याच्यामुळं अशी कुणावरही वेळ येऊ नये आणि ज्याच्या कोणावरती वेळ येईल त्याला स्नेहालय हातामध्ये घेईल आणि पोटाशी घेऊन त्यांना आपलं जीवन जगवायला शिकेल. एवढ्या पद्धतीच्या मी आपल्याला सूचना किंवा शुभेच्छा देईल कारण असा जीवनामध्ये कोणाच्याही प्रसंग येऊ नये. कारण ते बघितल्यानंतर सगळी हिस्ट्री ऐकायची म्हणलं तर प्रत्येक जो माणूस म्हणून आहे त्याचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. अशा पद्धतीचं काम आहे आणि दररोज हे सर्व स्नेहालयाचे पदाधिकारी आहे आणि जे वर्कर्स आहेत ते काम करतायत एका जिद्दीनं चिकाटीनं. भविष्याचा वेध घेण्यासाठी आपण कोणाला तरी मोठं करतोय, आपण कोणाला तरी एका चांगल्या गोष्टीला प्रवृत्त करून या भारत देशाची मान उंचावण्यासाठी काम करतोय. असं एक चांगलं कार्य स्नेहालय आणि स्नेहदीपच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणूनसाठी जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत ज्याला कोणाला कोणीच नाही त्याला स्नेहालय आहे, त्याला स्नेहदीप आहे, अशा प्रकारची भूमिका आणखी चांगल्या वेगानं गतीनं वृद्धिंगत हो अशा पद्धतीचं मी मनोभावे विचार व्यक्त करतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद. ज्या प्रकल्पाचे डॉक्टर राम आहेत त्या प्रकल्पाला कधीच मरण नाही. यानंतर आभार प्रदर्शन करते. एक छोटंसं कृतज्ञता व्यक्त करते. स्वातीताई रानडे यांचा एक छोटासा सत्कार करून मी अरुणबाईंना विनंती करते आपण प्लीज त्यांचा सत्कार करा. नामदार रामजी शिंदे साहेब, आदरणीय पद्मश्री पोपटराव साहेब, आदरणीय सोमनाथ घाडगे साहेब, माननीय हेमंत लोगावकर साहेब, माननीय अनिल मोहिते सर आणि आदरणीय शेठ परिवार आणि आमचे लाडके देणगीदार आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे बंधू भगिनींना, आजच्या या पवित्र प्रसंगी आपल्या वृद्धाश्रमाच्या उद्घाटन समारंभात अपार आनंद आणि मनपूर्वक कृतज्ञतेच्या भावनेने मी आपल्यासमोर उभी आहे. ही अशी जागा आहे जिथे करुणा आणि जबाबदारी एकत्र येतात आणि जिथे काळजी आणि सन्मानाचा संगम होतो. ही योजना ही फक्त विटा आणि सिमेंटनी बांधलेली इमारत नाही आहे, तर आपल्या आयुष्यभर आपली काळजी घेणाऱ्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेम, सन्मान आणि सुरक्षिततेचे एक पवित्र स्थान आहे. जसे आपली प्राचीन संस्कृती आपल्याला शिकवते, मातृदेवो भव, पितृदेवो भव. या प्रकल्पाला आपला हातभार लावून आपण केवळ एक सामाजिक कार्यच केले नाही, तर आपल्या मातापित्यांची आणि ज्येष्ठांची सेवा करण्याचा पवित्र धर्मही पाळला आहे. आणखी एका संस्कृत श्लोकात सांगितले आहे, यथा माता तथा पिता पालयेत प्रीत्या नरोत्तमः तयोः सेवां परा कृत्वा मोक्षमार्गं समश्नुते. जसा मनुष्य आईची काळजी घेतो तशीच त्याने वडिलांचीही काळजी घ्यावी. जो श्रेष्ठ मनुष्य प्रेमाने ज्यांची सेवा करतो तो मुक्तीचा मार्ग नक्कीच प्राप्त करतो. हे वृद्धाश्रम फक्त निवारा देणार नाही, तर उबदारपणा, सन्मान आणि मानसिक समाधान देणार असे वातावरण निर्माण करेल. हे घर जिथे आपल्या ज्येष्ठांना आपलेपणा आणि आदर वाटेल.
आपल्याला अजून एका शाश्वत सत्यातून प्रेरणा मिळते. गुरुवो वृद्ध जनाश्चैव पूज्या धर्म विदाम सदा तेषां कृपया लभ्यते सर्वे सिद्धी पदक्रमः. गुरु आणि वृद्धजन हे सदैव पूजनीय असतात. त्यांच्या कृपेने सर्व यशाचे टप्पे प्राप्त होतात. आदरणीय मान्यवर, आजची आपली उपस्थिती ही केवळ या संस्थेसाठी आशीर्वाद नाही, तर समाजाला दिलेला एक उत्तम संदेश आहे की आपल्या ज्येष्ठांची काळजी घेणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि ती आपल्या सभ्यतेच्या मूल्यांची खरी ओळख आहे. संपूर्ण स्नेहालय परिवार आणि या वृद्धाश्रमातील रहिवाशांच्या वतीने या पवित्र स्वप्नाला साकार करण्यासाठी आपली दृष्टी, प्रोत्साहन आणि मनपूर्वक सहकार्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. आपल्या सततच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळे आम्हाला विश्वास आहे की हे ठिकाण पुढील अनेक वर्ष आदर्श वृद्ध सेवेचे अत्यंत उत्तम केंद्र ठरेल. नमो नमः, नमस्कारः, वंदे मातरम. लिस्ट बट नॉट द लिस्ट, मी अजून सगळ्यांचे आभार प्रदर्शन करू शकते म्हणजे आपले ससे डेकोरेटर्स, अकोलकर साऊंड सिस्टीमवाले आणि अभिजित कोल्हाटे LED वाले यांचे पण मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि इथे आपण एक छोटासा सत्कार करणार आहोत राठी सरांना. मी कृपया त्यांना विनंती करते की आपण स्टेजवर. यानंतर बासरी वादनावर राष्ट्रगीत होईल. सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहूया. छोड़ो दिल को जोड़ो, भारत जोड़ो भारत जोड़ेंगे, भारत माता की जय। सेठ परिवार की कामना, सद्भावना सद्भावना।